बाबा सगळ्यात माझी काय चूक आहे सांगा. पण मला तर वाटतं कुणी माझ्यावर प्रेम करावं या योग्यतेचीच नाहीये मी. नाही म्हणजे बघा ना, लहानपणी आई माझ्यापासून लांब गेली आणि आता एजे ना मलाच लांब करावं लागतंय. बाबा खरंच सांगते, मी ना कधीच कुठल्या गोष्टीची तक्रार केली नाही. प्रत्येक परिस्थितीतून हसत मार्ग शोधून काढला. म्हणजे पार्टनरला एजेंना माझ्या आयुष्यात ठेवायचंच नव्हतं तर त्याने पाठवलं का एजेंना माझ्या आयुष्यात. आता याआधी ना अशी कसलीच उणीव नाही भासली मला. खरंच सांगते. एजेंनी मला प्रेम म्हणजे काय, एखाद्यावर निस्वार्थीपणे प्रेम करणं म्हणजे काय हे कळलंय. आणि आता त्या आयुष्यातच नसणार आहेत माझ्या. काय सहन होते हो. म्हणजे जेव्हापासून मी एजंटवर प्रेम करायला लागले ना, मी माझं आयुष्य त्यांच्याशिवाय कधी इमॅजिनच केलं नाही. नाही 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 बरोबर आहे बाबा. मला काय वाटतं माहितीये, मी योग्यतेचीच नाहीये. म्हणजे बघा ना, म्हणूनच पार्टनरने मला एजंटच्या आयुष्यात काढून टाकलं आणि आता अंतिरात येणं पाठवलंय. माझी चूक आहे, मीच नाही योग्यतेची. नाही नाही ग लीला, तू आधी ना स्वतःला दोष देणं बंद कर. हे बघ बाळा, मला ना खरं तर तुझा खूप अभिमान वाटतोय. तुझ्या वागण्यातून ना मला तुझ्या आईची आठवण आली बघ. ती पण अशीच धीराची होती बाळा. बाळा खरं सांगू का, आज ना मला तुझा अभिमान वाटतोय. तुझ्या जागी दुसरी मुलगी असती ना, तर तिने हे अंतराताईचं रहस्य, तिचं सत्य कधीच कुणाला कळू दिलं नसतं. पण तू स्वतःच्या प्रेमाचा त्याग करून तिला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतेस ना बाळा, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी असं खूप मोठं मन लागतं, तसं खूप धाडस लागतं बाळा, जे तुझ्याकडे आहे. बाळा खचायचं नाही बाळा. हे बघ बाळा, समोर आलेल्या परिस्थितीला हसत मुखानं सामोरं जायचं. हो बाळ. आणि मला खात्री आहे, तुझा पार्टनर तुझ्यावर कधीच अन्याय होऊ देणार नाही. त्याच्या मनात ना तुझ्याविषयी खूप प्रेम आहे आणि तो ना तुझ्यासाठी काहीतरी खास योजना तयार करत असेल बाळा. खचायचं नाही बाळा. अहो ऐकलं का, एजे आलेत बाहेर. या 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 लवकर. बाबा